नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजले, आलोय पार्किंगला. आज पण काय आपलं झालं नाही. आज पण एकच गाडी 12 टायर हरली. जास्त गाड्या हरल्याच नाही. पाऊस चालू आहे म्हणतात, लाकडं येत नाही म्हणत आहे. काय खरं आहे आणि काय खोटं काय कळत नाही. आता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये जरा प्रॉब्लेमच असतो, काय करू नाही शकत आपण. पण आज तर काय म्हणजे काहीच नाही. एकदम 1-2च गाड्या निघाल्यात पार्किंगमध्ये. ते ही नानाची गाडी आहे, माग दिसतात 6 टायर जरा हल्ल्यात. आणि नेमकं गावातली गाडी आलेली आपल्यासमोर 12 टायर. ते नेहमीच असते, दरवेळेस आपण असलो की ती असतेच गाडी. त्याच्यामुळं ती गाडी आहे. आता बघू, म्हणताय उद्या होईल म्हणून. आता उद्या बघूया मित्रांनो काय होतं काय नाही. आता पार्किंगला यायचं आहे. आज कुंदन शेठचा बड्डे. बघू संध्याकाळी काहीतरी छोटी मोठी पार्टी होईल आमची, अजून नक्की नाही. आता आहे एक नानाची गाडी, अजून एक सासवडची गाडी आहे ओळखीची, ते आहेत. जेवणाचं वगैरे बघू काय प्लॅनिंग होतं, काय बनवायचं वगैरे काय करायचं, अजून काहीच नक्की नाही. आता कुंदन शेठला विचारून ठरवू काय करायचं काय नाही. मित्रांनो समोरचं वातावरण बघा. या साईडला एकदम धुकं पडले आणि या साईडला सगळं क्लिअर आहे बघा. पाऊस चालू झाला परत, आता थांबला होता. जेवण करायला आलतो, चालू झालं. या साईडला तर दिसतच नाही, घराच्या मागच्या साईडला. या साईडला आता चालू सगळं ते धुकं हलते. त्या साईडला मस्त वातावरण झालंय. पाऊस उघडला होता पण आता बारीक बारीक चालू झाले परत. जेवण झाले आता. आज कुंदन शेठचा बड्डे असल्यामुळं व्हेज खाल्ले आता दुपारी. संध्याकाळी नॉनव्हेज. गाड्या परत ढीग झाले, परत 10-12 गाड्या आल्यात परत. कुंदन शेठ जेवत आहेत अजून, त्यांचं जेवण नाही झालं. माझं झालं, मी बाहेर आलो. समोरचं वातावरण बघून बाहेर जरा व्हिडिओ काढावा म्हणून जवळ येतात. आता परत पाऊस यायला लागला. मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेत. पार्किंगमध्येच आहे. आज दुपारी जरा 2 तास झोपलो होतो, त्याच्यानंतर उठलोय. आता चहा वगैरे पिऊन आलो आम्ही. 2-3 गाड्या आहेत आणि आपलं उद्याचं लोडिंगचं पण फायनल झालंय. टिंबर मार्केटचा लोड आहे. गेंडा हल्लीतून भरायला जायचं. सकाळी 6 वाजताच उठून जा म्हणते लवकर, एका दिवसातच लोडिंग होणार आहे. तर सकाळी ते बरं झालं, फायनल झालं. कारण की जरा कोल्हापूरला पण बहुतेक पाणी वाढत चाललंय. फार रस्त्याच्या बाजूलापर्यंत पाणी आलंय. त्यामुळं ते कधी बंद होऊ शकतो बहुतेक कोल्हापूरचा रस्ता. जर आज रात्री जर पाऊस पडत राहिला जास्त तर उद्या वगैरे बंद पण व्हायचे चान्सेस आहे. तसं आमच्या ग्रुपवर कळत आहे काय आहे तिथली पोझिशन वगैरे. त्याच्यामुळं काय अडचण नाही. जर कोल्हापूरचा रस्ता बंद झाला तर मग पर्यायी रस्ते आहेत, पण बघूयात. अजून तरी चालू आहेत. उद्या काय होतं काय नाही त्याच्यानंतर ठरवूयात. आता कुंदन शेठचा बड्डे आज काय म्हणजे तसं पार्किंगमध्येच आहे सगळेजण. काय निवांत आहे. आता संध्याकाळी जेवायला वगैरे जायचं, आपलं मच्छी वगैरे खायचं. झाला आमचा बड्डे सेलिब्रेट. त्या पुण्यात वगैरे असतो तर काही नसतं प्रॉब्लेम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समर्थ बाळा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या पप्पांचा मेसेज आलता की आज समोरचा बड्डे आहे म्हणून. पुन्हा तुला एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा. तर मित्रांनो जाऊयात आता. गाडीत बसले सगळेजण गप्पा मारत. मी आहे, नाना आहे आणि अजून एक सासवडची गाडी आहे. तर आहेत सगळेजण बसले, सगळेजण गप्पा मारत. तर जाऊयात मित्रांनो, थोड्या बसूयात गाडीत, नंतर जेवायला जाऊयात मित्रांनो.
मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेत. उठलोय आता. फ्रेश वगैरे नाही झालो अजून. आता पहिले मिलमध्ये जाऊयात आपण आणि मिलमध्ये गेल्यानंतरच फ्रेश वगैरे होऊयात. कारण की 9 वाजेच्या आत त्यांनी बोलवलं आहे. एका दिवसातच लोडिंग आहे. टिंबर मार्केटचं माल आहे आपला. आणि पावसाची परिस्थिती जरा बेकार झाली वाटतं. अजून काय काय जण म्हणतात एक कोल्हापूरचा रस्ता बंद झाला आहे, हे झालं आहे. पण नक्की काय खरं आहे ते कळतच नाही. पण काल आपल्या 2 गाड्या गेल्या, त्यांना तर काय अडचण वगैरे नाही. एक पप्पूची पण गाडी गेली काल आणि आपली 10 टायर मामांची गाडी गेली. ती पण 8:30-9 वाजता पास झाली कोल्हापूरवरून. त्याच्यामुळं तर नाही. आता रात्रभरात काय पाऊस जास्त झाला असेल तर बंद वगैरे झाला असेल. अजून तरी कन्फर्म असे काही खबर नाही. आमची स्वाभिमान संघटना कोल्हापूरचीच आहे, त्याच्यावर पण अजून कोणी टाकलं नाही. आमचे जे अध्यक्ष आहे युवराज माने, त्यांनी पण सांगितलं की आपणवर विश्वास वगैरे ठेवू नका. त्यामुळं अजून काय कन्फर्म नाही काय आहे आणि काय नाही. आता आज तर गाडी भरून आम्ही निघू आणि उद्या असू कोल्हापूरच्या आसपास. पण देव करू आता जास्त पाऊस नाही पडायला पाहिजे. नाही तर 4 वर्षापूर्वी आम्ही असंच लटकलो होतो. कमीत कमी 3 दिवस थांबायला लागलो होतो. त्यामुळं प्रॉब्लेम झाला. आता बघूयात काय होतं. पहिलं गाडी भरायला जाऊयात. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथं समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.